ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। टोलनाक्यावरच्या रांगेमध्ये गाडी रखडली, आधी पंक्चर होतो तो ड्रायव्हरचा चेहरा आणि आता ही कटकट मात्र कायमची संपणार आहे। कारण सरकारने देशातल्या प्रत्येक गाडीला फास्टॅग आता अनिवार्य केलाय। तुमच्या गाडीला फास्टॅग अनिवार्य। टोल नाक्यावरच्या या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय। 1 डिसेंबर पासून तुमच्या वाहनांवर फास्टॅग असणं गरजेचं आहे। फास्टॅग नेमकं काय आहे? फास्टॅग एक डिजिटल स्टिकर आहे। तुमच्या गाडीवर फास्टॅग असेल तर तुमची टोलवरच्या रांगांमधून सुटका होईल। टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्रीपेड अकाउंट किंवा बँक अकाउंट मधून कापली जाईल। राष्ट्रीयकृत बँकांनी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। याशिवाय आरटीओ ऑफिस, पेट्रोल पंप इतकंच काय तर अमेझॉनवरही फास्टॅग उपलब्ध आहेत। तुमचं एक फास्टॅगचं नवीन अकाउंट क्रिएट केलं जातं। त्या अकाउंटमध्ये तुम्हाला तुमची एक सर्टन अमाऊंट ठेवायची असते आणि ती अमाऊंट तुम्ही युटिलाइज करू शकता। त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही जेव्हा टोलला कोणताही टोलचा म्हणजे यूज करतात तेव्हाच ती अमाऊंट त्यातून युटिलाइज केली जाते। काही वाहन चालकांनी या सुविधेचं कौतुक केलंय, तर काहींना ही नको ती झंझट वाटते। फार क्यू मध्ये थांबावं लागतं आणि कधी ट्रकच्या मागे थांबावं लागतं, कधी दुसरे काही वाहन असतं त्याच्या मागे थांबावं लागतं। तर त्यामुळे फास्टॅगमुळे बाकीचे फास्टॅगचे लेन सगळे खाली असतात हे मी बघितलेलं आणि त्याचा मला अगोदर त्रास झालेला आणि तो त्रास न व्हावा म्हणून मी आता फास्टॅग लावलेला आणि बहुतेक माझ्या हिशोबाने एकदम सुरळीत होईल। त्यामुळे फास्टॅग कधी कधी त्यांची मशीन पण चालत नव्हती, त्याच्यानंतर कधी कधी डबल पण चार्ज जात होता। 1 जानेवारी 2021 पासून सर्व टोल नाक्यांवरती वाहनांना फास्टॅग असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। टोल नाक्यांवर वाया जाणारा वेळ आणि इंधनाची बचत ही प्रमुख कारणं असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। मात्र याआधी सुद्धा अशी टॅगची सक्ती करण्यात आली होती, मात्र वाहन चालकांकडून मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता ही सक्ती नंतर उठवण्यात आली। त्यामुळे यंदा ही सक्ती कायम राहते की वाहन चालकांचा प्रतिसाद पाहून प्रशासन त्यावर निर्णय घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल। कॅमेरामॅन श्रीकांत इंगळे, साम्या राणे, एबीपी माझा, मुंबई।